प्रश्न क्रमांक 1. नौजवान भारत सभा ही संघटना कोणी स्थापन केली? उत्तर आहे नौजवान भारत सभा संघटना ही भगतसिंग यांनी स्थापन केली. प्रश्न क्रमांक 2. कुलू मनाली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे कुलू मनाली हे थंड हवेचे ठिकाण हिमाचल प्रदेश या राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 3. सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे? उत्तर आहे सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर आहे. प्रश्न क्रमांक 4. सह्याद्रीच्या रांगांचे दुसरे नाव काय आहे? उत्तर आहे सह्याद्रीच्या रांगांचे दुसरे नाव पश्चिम घाट आहे. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्रात विमान निर्मितीचा कारखाना कोठे आहे? उत्तर आहे महाराष्ट्रात विमान निर्मितीचा कारखाना नाशिकमधील ओझर येथे आहे. प्रश्न क्रमांक 6. भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते आहे? उत्तर आहे भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर मुंबई हे आहे. प्रश्न क्रमांक 7. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते? उत्तर आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे भारताचे 7वे राष्ट्रपती होते. प्रश्न क्रमांक 8. लोकपालचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? उत्तर आहे लोकपालचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो. प्रश्न क्रमांक 9. सम्राट अशोकाने बौद्ध धर्माची तिसरी परिषद कोठे बोलावली होती? उत्तर आहे सम्राट अशोकाने बौद्ध धर्माची तिसरी परिषद पाटलीपुत्र येथे बोलावली होती. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला मानतात? उत्तर आहे महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार संत नामदेव यांना मानतात. प्रश्न क्रमांक 11. दिग्दर्शक दादासाहेब तोरणे व त्यांच्या साथीदारांनी 1912 मध्ये पहिला कोणता कथापट तयार केला? उत्तर आहे दिग्दर्शक दादासाहेब तोरणे व त्यांच्या साथीदारांनी 1912 मध्ये पहिला पुंडलिक हा कथापट तयार केला. प्रश्न क्रमांक 12. भारतातील पहिला सिने कॅमेरा कोणी तयार केला? उत्तर आहे भारतातील पहिला सिने कॅमेरा आनंदराव पेंटर यांनी तयार केला. प्रश्न क्रमांक 13. सखाराम भाटवडेकर यांनी प्रथम चलच्चित्राचा प्रयोग कोठे केला? उत्तर आहे सखाराम भाटवडेकर यांनी प्रथम चलच्चित्राचा प्रयोग मुंबई येथे केला. प्रश्न क्रमांक 14. स्वातंत्र्य भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक झाली होती? उत्तर आहे स्वातंत्र्य भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुकुमार सेन यांची नेमणूक झाली होती. प्रश्न क्रमांक 15. सध्याच्या हिमाचल प्रदेश या राज्यातील कोण भारताचे पहिले मतदार ठरले? उत्तर आहे सध्याच्या हिमाचल प्रदेश या राज्यातील श्याम शरण नेगी हे भारताचे पहिले मतदार ठरले. प्रश्न क्रमांक 16. नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष जम्मू आणि काश्मीर या राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 17. दक्षिण अमेरिका खंडातील कोणते 2 देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत? उत्तर आहे दक्षिण अमेरिका खंडातील
चिली, इक्वेडोर हे देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत. प्रश्न क्रमांक 18. क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणते राज्य हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे? उत्तर आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे राज्य भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 19. मुंबई हे कोणत्या उद्योगाचे मोठे केंद्र बनले आहे? उत्तर आहे मुंबई हे कापड या उद्योगाचे मोठे केंद्र बनले आहे. प्रश्न क्रमांक 20. मेंदू आणि चेतातंतूचे जाळे यांना एकत्रितपणे काय म्हणतात? उत्तर आहे मेंदू आणि चेतातंतूचे जाळे यांना एकत्रितपणे चेतासंस्था असे म्हणतात.